पुण्यामधल्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड कमिशनर, रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर अमित वशिष्ठ यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या विरोधामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा आदेश आणि निकाल दिलेला आहे। तो अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि त्याचप्रमाणे अर्धवट परिचर इत्यादी या संवर्गामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होतो। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या संवर्गामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ही योजना लागू होते, हा कायदा लागू होतो। आणि जिल्हा परिषद असेल, मग उद्या महानगरपालिका असेल किंवा अन्य कुठली स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला म्हणतात, अशा ज्या कोणी असतील ते जर अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा घेत असतील तर त्यांनी त्यांचं म्हणजे त्या कर्मचाऱ्यांची नोंदणी भविष्य निर्वाह निधी कायद्याखाली केली पाहिजे आणि त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्या वेतनामधून नियमाप्रमाणे म्हणजे 8.33% आणि नियोक्त्याचं योगदान म्हणून एकूण 12% अशी रक्कम ही दर महिन्याला ही भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली पाहिजे, अशा प्रकारचा तो आदेश आहे। आणि हा फक्त आदेश याच्या पुढच्या कालावधीसाठी नाहीये, तर अमित वशिष्ठ साहेबांनी या पुणे जिल्हा परिषदेच्या या विशिष्ट केसमध्ये हा असा निकाल दिलेला आहे की त्याच्यामुळे मागच्या कित्येक वर्षांची म्हणजे 1986 पासूनची जे कर्मचारी या संवर्गामध्ये त्यावेळेला किंवा त्याच्यानंतर जॉईन झालेले काम करतात अशा 9015 कर्मचाऱ्यांच्या बद्दलची आज्ञा आहे आणि त्यांच्यासाठी हे दोन्हीचं योगदान मिळून 1084 कोटी रुपये हे जिल्हा परिषदेने, पुणे जिल्हा परिषदेने 60 दिवसामध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये भरले पाहिजेत, अशा प्रकारचा हा आदेश आहे। हा देशातला अशा प्रकारचा पहिलाच निकाल आहे, हा ऐतिहासिक निकाल आहे आणि अत्यंत भरीव अशा प्रकारे या कर्मचाऱ्यांना काहीतरी सामाजिक सुरक्षा देणारा निकाल आहे, म्हणून तो अतिशय महत्त्वाचा आहे। यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 च्या पुणे जिल्हा शाखेने सातत्याने पाठपुरावा केला, त्याच्यामध्ये अधिकृतपणे या कर्मचाऱ्यांची बाजू मांडली, त्याच्याबद्दलची रिटन सबमिशन ज्याला म्हणतो जे लेखी आर्ग्युमेंट सुद्धा ही सेंटर ऑफ इंडियन युनियन C2 यांच्या वतीनं करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो मुख्य मुद्दा C2 ने मांडलेला होता तो याच्यामध्ये अमित वशिष्ठ यांनी स्वीकारून मान्य करून हा निकाल दिलेला आहे। या निकालाचा परिणाम असा होणार आहे की केवळ पुणे जिल्हा परिषदच नाही तर सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका किंवा इव्हन ग्रामपंचायती सुद्धा की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे योजना कर्मचारी या नावाने राबवला जाणारे जे कर्मचारी जिथे जिथे असतील त्या सगळ्यांना सुद्धा याच निकालाचा रेशो ज्याला म्हणतो, या निकालाचा न्याय हा समान पद्धतीने लागू करण्याचा मार्ग याच्यामुळे खुला झालेला आहे। अर्थात याचा अर्थ असा नाही की बाकीच्या जिल्हा परिषदांमध्ये तो निर्णय आपोआपच लागू झालेला आहे। त्यासाठी त्या जिल्हा परिषदांच्या पातळीला त्या संघटनांनी त्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे मागणी करावी लागेल। त्याच्यासाठी पाठपुरावा जसा आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये केला तसा करावा लागेल आणि मग त्याच्यानंतरच अशा प्रकारचे आदेश त्यांना मिळू शकतात। हा एक भाग झाला। तोच त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये, कारण अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी संपूर्ण देशामध्ये आहेत, संपूर्ण देशामध्ये सुद्धा हा निकाल अशाच पद्धतीने लागू केला जाऊ शकतो। आता मग प्रश्न असा आहे की फक्त आपण केवळ न्यायालयात जाऊन म्हणजे भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या न्यायालयात जाऊन हे निकाल मिळवायचे का, त्याच्यापेक्षा दुसरा काही मार्ग आहे? अर्थातच आहे। तो दुसरा मार्ग म्हणजे महाराष्ट्र सरकारकडे किंवा सर्व राज्य सरकारांकडे आणि एकूणच केंद्र सरकारकडे सुद्धा आपल्याला हे गाऱ्हाण घेऊन जावं लागेल। राजकीय पातळीवरती प्रयत्न करून, प्रशासकीय पातळीवरती प्रयत्न करून आपल्याला सरकारने स्वतःहून सर्वत्र या निर्णयानुसार स्वतःहून मागच्या थकबाकी सहित यांचं योगदान भरावं आणि भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन योजना त्यांना लागू करावी, अशा प्रकारचा दबाव, अशा प्रकारची मागणी आपल्याला अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि इतर जे योजना कर्मचारी आहेत यांच्या वतीने करता येईल, करावी लागेल। तो याच्यातला सर्वोत्तम मार्ग ठरेल। मला असं वाटतं की C2 ने केलेले हे सर्व प्रयत्न जे आहेत, या प्रयत्नांचा लाभ या देशातल्या कित्येक लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे। तो करून घेण्यासाठी आपण चळवळीने आता जागरूकता दाखवली पाहिजे। त्याचप्रमाणे डाव्या पक्षांनी किंवा पुरोगामी पक्षांनी सरकारवर अशा प्रकारचा निर्णय स्वतःहून घेऊन याच्या पुढच्या न्यायालयीन विलंब, सगळ्या ठिकाणी तक्रारी होतील, तो विलंब होईल
हा टाळण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे, असं आवाहन मी आपल्याला करतो आणि थांबतो. नमस्कार. मी अजित अभ्यंकर, पुणे जिल्हा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचा मी जिल्हा अध्यक्ष आहे.